RT ॲडमिशन 2025ची प्रोसेस सुरू आहे। यामध्ये आपण संपूर्ण अपडेट दिलेले आहे आणि यानंतर सुद्धा संपूर्ण अपडेट देणार आहे। तर जे विद्यार्थी वेटिंग आहे ते भरपूर चिंतेत पडलेले आहे आणि त्यांचे भरपूर कमेंट्स आहे की सर आमचा नंबर लागणार का। तर यामध्ये अंदाजे 40,000 विद्यार्थ्यांचा नंबर लागू शकतो वेटिंगवाल्यांना फक्त। तर जे विद्यार्थी स्टार्टिंगला 40,000 वेटिंग असेल ते विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्याचे चान्सेस आता 100% वाढलेले आहे। तर तुम्ही यामध्ये जर तुम्हाला कॅल्क्युलेशन करता येत असेल तर तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता। यामध्ये बघू शकता आपण परत एकदा कॅल्क्युलेशन करून दाखवतो। टोटल जे ॲप्लिकेशन आलेले आहेत ते आलेले आहेत 3 लाख प्लस आणि विद्यार्थी सिलेक्ट किती झालेले आहे 1 लाख प्लस म्हणजे 1,01,967 कारण 1,01,967 ह्या स्कूलमध्ये जागा होत्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, म्हणून 1,01,967 विद्यार्थी डायरेक्ट सिलेक्ट करण्यात आलेले आहे। त्यानंतर बघू शकता तर जे विद्यार्थी वेटिंग आहेत वेटिंगचा आकडा बघू शकता 85,457 हा आकडा तुमचा वेटिंगचा आहे। त्यानंतर जी लिस्ट लागलेली आहे आणि 10 तारीख लास्ट डेट आहे। 10 तारीख लास्ट डेट म्हणजे बघू शकता आज सुद्धा सुट्टी असू शकते, उद्या सुद्धा सुट्टी आहे, फक्त उरलेला आहे एक दिवस तो म्हणजे 10 तारीख। तर सध्याचा आकडा बघून घ्या 59,941 आकडा झालेला आहे, म्हणजे आपण 60,000 पकडू शकतो। 60,000 आकडा झाल्यामुळे आता रिमेनिंग आकडा राहिला किती तर आपण अंदाज 40,000 आकडा हा पकडू शकतो। म्हणजे 40,000 विद्यार्थी वेटिंगमधले जे 85,000 सिलेक्ट झालेले आहे यामधून सिलेक्शन होणार आहे। तर 10 तारखेनंतर जर तारीख वाढली नाही तर जे विद्यार्थी वेटिंगमध्ये सिरियल नंबर वाईज अगोदर आहेत त्यामधून 40,000 विद्यार्थ्यांना SMS पाठवण्यात येणार आणि ती लिस्ट असणार आहे सेकंड नंबरची। म्हणजे सेकंड नंबरच्या लिस्टमध्ये वेटिंगमधले 40,000 विद्यार्थी सिलेक्ट करण्यात येणार आहेत। तर जे विद्यार्थी वेटिंगमध्ये आहेत त्यांना आता आनंदाची बातमी आहे की तुम्हाला आता चान्स मिळणार आहे, परंतु यामधील फक्त 50%च सिलेक्शन होणार, कारण 85,000 आकडा आहे आणि आपल्याकडे ज्या जागा आहे ह्या फक्त 40,000 आहे। त्यामुळे फक्त यामधून 50% विद्यार्थ्यांचे सिलेक्शन होणार आहे आणि सिलेक्शन झाल्यानंतर जे 40,000 विद्यार्थी आता सिलेक्ट करण्यात येईल यांचे व्हेरिफिकेशन होईल। व्हेरिफिकेशन झाल्यानंतर यामधून ज्या वॅकन्सी शिल्लक राहील, समजा आपण अंदाज पकडू की यामधून 25,000 विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झाले, 15,000 वॅकन्सी खाली आहेत। तर 15,000 वॅकन्सी कोणाला मिळेल, जे वेटिंगमधले आपण ऑलरेडी 50% विद्यार्थ्यांना चान्स दिलेला आहे, 50% रिमेनिंग आहे, ज्यांचा वेटिंग नंबर 10, 11 नंतर 12 लेट असेल त्या विद्यार्थ्यांना सुद्धा चान्स मिळण्याचे चान्सेस फुल आहे। म्हणजे असं आहे की वेटिंगवाल्यांना चान्स फुल म्हणू शकतो। म्हणजे 85,000 वेटिंग आहे, यामध्ये 80 ते 90% विद्यार्थ्यांना त्यांचा प्रवेश मिळू शकण्याचे चान्सेस आहेत। म्हणजे आपण आता आनंदाची बातमी म्हणू शकतो फक्त वेटिंगवाल्यांसाठी। ज्यांना नॉट सिलेक्ट आहे त्यांना बद्दल आपण काहीच बोलत नाही आहे, कारण त्यांचे चान्सेस अजूनपर्यंत तरी काहीच दिसत नाही आहे। त्यामुळे तर एकच दिवस बाकी आहे असं म्हणू शकतो। तर आता नेमकी किती ॲडमिशन होतील या 59 मध्ये हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे आणि जे वेटिंगमध्ये आहे त्यांनी डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवा, कारण एकदा नंबर लागल्यानंतर तुम्हाला प्रवेश मिळाला पाहिजे। कारण डॉक्युमेंट्समुळे तुम्ही यावरून तरी अंदाज लावा की टोटल 40,000 विद्यार्थी रिजेक्ट करण्यात आलेला आहे। तर यामागचे रिझनसुद्धा तुम्ही चेक करून ठेवा की जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला सुद्धा रिजेक्शन मिळू शकते। त्यामुळे व्यवस्थित चेक करा, डॉक्युमेंट रेडी करून ठेवा, जेणेकरून तुमचा प्रवेश नाकारला नाही पाहिजे। आणि कोणती अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स करा, कमेंट्सवर सुद्धा तुम्हाला संपूर्ण माहिती पुरवण्यात येत आहे। आणि RT बद्दल ही एक आनंदाची बातमी म्हणू शकतो आपण वेटिंगवाल्यांसाठी। तर RT बद्दल जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।